जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जी D-BAT ची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन असते. तर त्याचा पेपर कसा असतो, म्हणजे त्यामध्ये किती क्वेश्चन असतात, पासिंग किती मार्क्सला असते, तर याविषयी आपण आज बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जो D-BAT ची मिड सेमिस्टर असते तर त्याचा जो पेपर असतो तो असा असतो. बघा इथे मी एक घेतलेला C++ चा जो मिड सेमिस्टर असते कम्प्युटर ब्रांच त्याचा घेतलेला. तर बघा यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3. आणि जो पहिला क्वेश्चन असतो तो MCQ टाइप असतो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे, यापैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे. तर असा पेपर असतो. टोटल जे मार्क्स असतात तर ते 20 असतात. टोटल मार्क्स जे आहे ते 20 असतात आणि यासाठी तुम्हाला 1 घंट्याचा वेळ दिलेला असतो, म्हणजे 1 तासांचा वेळ तुम्हाला इथे मिळतो. आणि बघा यासाठी तुम्हाला पासिंग मार्क जे आहेत, जर तुम्हाला मिड सेम मध्ये जर 0 मार्क जरी पडले तर तरी तुम्ही सुद्धा पास होता, म्हणजे इथे मिनिमम मार्क्सची गरज नाहीये. पण जर तुम्हाला इथे जर 0 मार्क पडले तर तुम्हाला एंड सेमिस्टर मध्ये ते जास्ती मार्क घ्यावा लागेल, कारण तुम्हाला CA1 CA2 मिड सेम आणि एंड सेम या तिन्ही एक्झाम्स मिळून कमीत कमी 40 मार्क पाहिजे. आता बघा, मग तुम्हाला जर यामध्ये 20 पैकी 0 जरी पडले आणि जर एंड सेमिस्टर मध्ये 60 पैकी 40 मार्क पडले तरी तुम्ही पास व्हाल. म्हणजे मिड सेम मध्ये तुम्हाला मिनिमम मार्क पाडण्याची गरज नाही. इथे काही क्रायटेरिया तसा नाही. 0 मार्क जरी पडले तरी तुम्ही पास व्हाल.